बाकीची उभं राहायला जागा. जो गेलाय त्याला किती 3.5 हात मोजून घ्या पाहिजे तर प्रत्येकाची उंची किती आहे ती. बरं असू द्या. महत्वाचा विषय काय आहे दादा की मधला काळ आमचा जागा 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 करूनच जातो पण आयुष्यात जागा होत नाही हे दुर्दैव आहे. काय करून जातो आयुष्यात जागा 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 जागाच करून आयुष्य निघून जातो आणि मरतय तरी जागा होत नाही. जागा म्हणजे जागृत होत नाही. हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे बरं का. जन्म झालेला आहे. जन्माची अवस्था बघा आमची कशी आहे. येतानाच आम्हाला पहिला प्रश्न पडला कोहम मी कोण आहे. त्या कोहम शब्दाचा निवाडा आम्हाला करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यासाठी संपूर्ण आयुष्य भगवंताने आम्हाला दिलंय. दुर्दैव एवढंच आहे सगळं आयुष्य सरतंय तर एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळत नाही. मी कोण आहे. कोहम जन्म झालेला आहे. आम्हाला मृत्यूपर्यंत जगायचं आहे. मरण येईपर्यंत जगायचंय. काय भगवंत सामर्थ्य देतोय आम्हाला. देव सामर्थ्य देतात आम्हाला. बळ देतात, शक्ती देतात बरं का. मरेपर्यंत जगायचंय आम्हाला. पण मरेपर्यंत जगत असताना एका शब्दाचा फक्त आम्हाला विचार करायचा आहे. कोहम मी कोण आहे. कोहम शब्दाचा निवाडा झाला की त्याला सगळं तिथेच सापडतंय. तिथेच जिथे बसलंय तिथेच. काय लहानपणापासून एका माणसाने एका मंदिराच्या बाजूला काही अंतरावर भीक मागितली. लहानपणापासूनची जागा एकच. चुकून जरी कोणी त्या जागेवर बसायचा प्रयत्न केला तरी कोणालाही त्या जागेवर त्यांनी बसू दिलं नाही. हक्काची जागा त्याची. म्हणजे भिकाऱ्यांची सुद्धा हक्काची जागा असते बरं का. भीक मागण्यासाठी सुद्धा बरं का मौली. लहानपणापासून त्या जागेवर बसून भिक्षा मागितली त्यांनी. भीक मागितली. तरुण झाला, वृद्ध झाला, देह खिलखिला झाला पण जागा काही त्यांनी सोडली नाही. असो उदरनिर्वाहासाठी त्याने ते सगळं काही केलं. एक वेळ एखादा त्या मंदिरातला सेवेकरी आला नसेल आजारी म्हणून किंवा काहीतरी कार्यक्रमानिमित्त पण तो भिकारी एक दिवस पण असा नाही की तिथे नाही आला. एक दिवस पण नाही. आजारी असला तरी तिथेच पडून असायचा. त्या जेव्हा तो मेला ना तेव्हा सर्वांनी विचार केला की लहानपणापासून ह्याच जागेमध्ये ह्याच जागेवर बसून ह्या माणसाने भीक मागितलेली आहे. आपण काय करू याच्या नावाने इथेच एक समाधी बांधूया बरं का. आणि तो मेल्यानंतर ज्या वेळेला समाधी बांधायची म्हणून त्या ठिकाणी फक्त 3 फूट खोदलं. किती 3 फूट. एवढा मोठा धनाचा अंडा सापडला त्याच जागेमध्ये. एवढा मोठा धनाचा अंडा सापडला की त्या धनाच्या हांड्याने ती ट्रस्ट श्रीमंत झाली. कारण तो पैसा कोणाला गेला असेल. असो महत्वाचा विषय काय माहितीये का. लोक डोका कुटायला लागले. हे माणूस फक्त बसूनच राहिला, प्रयत्न केलाच नाही. जर प्रयत्न केला असता तर जिवंतपणे श्रीमंत झाला असता. भीक मागायची गरज लागली नसते. पण ज्या जागेवर बसला त्याच जागेमध्ये धन आहे हे त्याला सुद्धा कळलं नाही. आमची सुद्धा आयुष्याची गणना आणि आमची सुद्धा जीवनाचा प्रवास असाच आहे. ज्या ठिकाणी आम्ही आहोत, ज्या जागेवर आम्ही आहोत त्याच ठिकाणी सगळं काही आहे पण आम्हाला कळत नाही कारण आम्ही प्रयत्न करत नाही. कोहम अहम ब्रह्मास्मी. काय कोहम मी कोण आहे त्याच उत्तर वेदाने दिलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी. नरदेह देव पाहायला का देव व्हायला. मनुष्य देह भगवंताने दिलेला आहे देव पाहायला की देव व्हायला. देव पाहायला म्हणावर तर प्राणी पक्षी सुद्धा देव पाहतात ना. पाहायचं काम करतात ते. देव पाहता पाहता देव होता आलं पाहिजे. देव पाहता पाहता देव होता आलं पाहिजे.
आणि देव होता होता अनेक देवांची सेवा करता आली पाहिजे. त्याला परमार्थ म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असताना आमच्या ताईने अनेक मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळलं, त्यांचं संगोपन केलं, त्यांना आधार दिला, त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम केलं. अंगणवाडी सेविका म्हणून कार्य करत असताना आमच्या ताईने अनेक मुलांना घडवायचं काम केलं, मार्गदर्शन करण्याचं काम केलं. सांगता सांगता आताच आमचे बालूबाबा तेलंगे म्हणाले सुद्धा की आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये जर अगदी मन मिळावू, शांत स्वभावाची महिला जर कोणी असेल, नाही का, सर्वांना हसतमुख पाहणारी, कोणाचा द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही, कोणाचा तिरस्कार नाही, प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रू यावे जेव्हा जेव्हा निधनाचं कळावं, जेव्हा जेव्हा ताई सोडून गेली असं कळावं, प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रू यावे अशा प्रकारचं कार्य ताईंचं. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे वागला त्याला खूप महत्व आहे. कसे वागला त्याला खूप महत्व आहे. आणि म्हणून महत्वाचं काय माहितीये का, जन्म झालेला आहे, जन्मताच आम्हाला पडलेला प्रश्न कोहम, या शब्दाचा आम्हाला निवाडा घ्यायचा आहे, याचा विचार आम्हाला करायचा आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे, आम्ही अहम ब्रह्मास्मी याचा प्रत्यय आम्हाला आला पाहिजे, याची प्रचिती आम्हाला आली पाहिजे, याची प्रचिती आम्हाला आली पाहिजे. मौलीच्या युगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, ज्या युगामध्ये आपण कार्य करतो, या युगाचं नाव आहे कलियुग. कलियुग. ज्या वेळेला कली यायला निघाला ना या जगामध्ये कार्य करण्यासाठी, त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या पुढे हात जोडून कली उभा आहे. काय म्हणतो, या जगातील प्रत्येक देशामध्ये जाऊन मला जसं पाहिजे तसं मी वागेन, मला जसं पाहिजे तसं मी राहीन, मला जसं पाहिजे तशी मी कर्म करून घेईन माणसाकडून. सगळ्या जगामध्ये. पण तोच कली म्हणतो, भरतखंडी पुण्यबहुत तेथे जाता मारती लोक. भगवान श्रीराम प्रभूंनी ज्या ठिकाणी कार्य केलेलं आहे, भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे, आधी करून अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जो हिंदुस्थान आहे, जो भारत देश आहे, त्या भारत देशामध्ये जाताना माझा थरकाप होणार आहे, माझ्या अंगाचे शारे उभे राहणार आहेत, मी घाबरणार आहे. कारण धर्मकार्य करणारी माणसं या भारत देशामध्ये आहेत, हिंदुस्थान मध्ये आहेत. आईला आई आणि ताईला ताई म्हणणारी माणसं या भारत देशामध्ये आहेत. दुसऱ्याच्या बहिणीचा आदर तर आम्ही करतोच करतो, आमच्या स्वतःच्या बहिणीचा आदर तर आम्ही करतोच करतो, आमच्या स्वतःच्या बहिणीला सन्मान आम्ही देतोच देतो. पण दुसऱ्याच्या बहिणीला सुद्धा सन्मान देणारा आणि दुसऱ्याच्या बहिणीचाही आदर करणारा हा भारत देश आहे. नीतीने वागणारी जगणारी माणसं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. नीतीने वागणारी जगणारी माणसं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. नीतीने कार्य करणारी माणसं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. पती पत्नीशी एकनिष्ठ असते आणि पती पत्नीशी एकनिष्ठ असतो, त्या ठिकाणी एकनिष्ठेने संसारामध्ये कार्य करणारी माणसं आम्हाला पाहायला मिळतात. धर्माचरण करणारी माणसं आम्हाला पाहायला मिळतात. धर्माचरण करणारी माणसं या ठिकाणी आम्हाला दर्शन देतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा हिंदुस्थान म्हटल्यानंतर पुण्य पावन अशी पवित्र भूमी आहे. हा भारत देश म्हटल्यानंतर पुण्य पावन अशी पवित्र भूमी आहे. स्वतः कलियुग म्हणतोय, मी तिथे जायला घाबरतोय, मी तिथे जायला घाबरतोय. आणि म्हणून कली घाबरतोय, म्हणून कलीच्या बरोबर काळ दिलेला आहे. तो घाबरतोय ना, साहजिकच आहे. एखादा माणूस जर बाबा एखाद्या ठिकाणी जायला घाबरत असेल ना, तर काय केलं जातंय, त्याला जोडीदार दिला जातो. बाबा याला घेऊन जा बरोबर. बरोबर आहे की नाही दादा, मगर दादा, नाही का, घेऊन जा बाबा याला बरोबर. काय, आणि म्हणून कलीच्या बरोबर काळ दिलेला आहे. आता मला सांगा, कलीच्या आणि कालाच्या तावडीत जो सापडला त्याची अवस्था काय होते बरं? कळीच्या आणि कालाच्या तावडीत जो माणूस सापडला त्याची अवस्था काय होते बघा. संत कबीर महाराज ज्या वेळेला
रस्त्यातून जात होते आणि रस्त्यातून जात असताना पूर्वीची घरं कशी होती माहितीये का? माझ्यापेक्षा बाळूबाबा या ठिकाणी बसले, तेलंगे बाबा, त्यांना तुम्ही सुद्धा वरिष्ठ माणसं या ठिकाणी बसलेली आहेत, त्यांना पूर्वीची घरं आठवत असतील. कितीही मोठा घर असला तरी ओपन ओटी, ओटी उघडी. बाबा खरं आहे की खोटं आहे दादा? ओटी मोकळी असायची, उघडी असायची, आणि मग आतमध्ये काय हॉल असायचा, काय असेल ते, बरं का, खोल्याच म्हटल्या जायचा. ठीक आहे. त्या मोकळ्या ओटीवर महिला पहाटेच्या वेळी जात लावायच्या, जातणी, आणि दळण दळायच्या, बरं का. आणि कबीर महाराज त्या ठिकाणून चालले होते. त्या महिला त्या ठिकाणी जात्यामध्ये ते दळण दळतायत आणि कबीर महाराजांचं लक्ष त्या जात्याकडे गेलं. निरीक्षण करत राहिले. संतांची निरीक्षण वृत्ती अशी असते की काहीही जरी बघितलं तरी त्या ठिकाणी त्यांना एक आत्मबोध घेण्याचं परीक्षण त्यांच्याकडे असतंय, ते ज्ञान त्यांना असतंय. आत्मबोध म्हणजे जे जे दिसे भूत ते ते माणी जे भगवंत, भूतालाही भूताकडेही भगवंत पाहण्याचं सामर्थ्य संतांकडे असतंय, बरं का. भूताकडेही पाहून भगवंताचं दर्शन घेण्याचं सामर्थ्य संतांकडे असतंय. आणि म्हणून मग काय झालं माऊली, त्या ठिकाणी कबीर महाराज निरीक्षण करतायत आणि निरीक्षण करता 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 त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कबीर महाराजांच्या रडायला लागले, डोळे पाणावले, त्यांचे पाणावले. पण त्याच रस्त्यातून त्यांचा मुलगा मागे येतोय. कमाल, नावच कमाल ना त्याचं, नाही? कबीर महाराजांचा मुलगा कमाल येतोय त्याच रस्त्यातून. आणि बाबाचं काय निरीक्षण करतायत म्हणून तिकडे पाहायला लागला, तर तोही त्या ठिकाणी निरीक्षण करायला लागला. कबीर महाराज रडतायत, पण कमाल मात्र त्याच जात्याचं निरीक्षण करत असताना हसतोय. निरीक्षण वृत्ती बघा प्रत्येकाची वेगवेगळी असते, बरं का. आम्ही राशींच्यात अडकलोय ती बात वेगळी आहे. काय 12-14 ज्या काही राशी असतील त्या तुम्ही निर्माण केलेल्या काही असतील त्याच्यामध्ये, अजून मला सांगा तेवढ्याच विचाराची माणसं आहेत का? तेवढ्याच विचाराची माणसं आहेत दादा? एक जगाचा विचार जाऊ द्या, तुमच्या अंबरनाथ तालुक्याचा विचार जाऊ द्या, नुसता चिखलोली पाड्याचा जरी विचार केला तरी किती विचाराची माणसं निघतील दादा बाबा? मग राशी जर एकच आहेत सगळ्यांच्या, तर मग कमीत कमी तेवढ्याच विचाराची माणसं पाहिजेत ना. राम आणि रावण एकदाच कार्याला आले ना. काय आपल्या दृष्टीने राज दोघांची, आपल्या दृष्टीने कंस आणि कृष्ण, काय बरीच उदाहरणं आहेत अशी देण्यासारखी, बरंच काही असं सांगण्यासारखं, बरंच काही असं सांगण्यासारखं. निरीक्षण करण्याची, जगाकडे पाहण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. आपण काय दृष्टीने पाहतोय ना, हे आपल्या मनावर अवलंबून असते, आपल्या विचारांवर अवलंबून असते, आपल्या विचारांवर अवलंबून असते. तुमचं अंतःकरण जर स्वच्छ असेल ना माऊली, मन जर स्वच्छ असेल तर तुम्हाला जग स्वच्छ दिसतंय. पण तुमच्या मनात जर घाण असेल ना, तुमच्या अंतःकरणात जर घाण असेल तर तुम्हाला जग सुद्धा त्या पद्धतीने दिसत असतंय, जगही त्या पद्धतीने दिसत असत. दुपारच्या वेळेला भर उन्हात जर एखाद्याला रात्र झाल्यासारखी वाटत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे, तुझ्या डोळ्याचा काळा गॉगल पहिले बाजूला काढून ठेव दादा. काय आणि म्हणून कमाल त्या ठिकाणी निरीक्षण करतायत, पाहतायत आणि हसतायत. त्या ठिकाणी हसू आलं त्यांना. पण ऐका, ही दोघांची अवस्था त्रयस्थाने बघितली बाबा. त्याच रस्त्यातून तिसरा माणूस चालला होता आणि त्याने बघितलं की कबीर महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, कबीर महाराज रडतायत आणि कमाल मात्र हसतोय. त्यांचाच मुलगा, निरीक्षण एकाच जात्याचा आहे.
निरीक्षण एकाच जात्याचं आहे, पाहण्याची वृत्ती दोघांची वेगवेगळी आहे, पाहण्याची पद्धत दोघांची वेगवेगळी आहे. दोघेही स्वच्छ मनाचे आहेत. कबीर संत कबीरही आणि कमालही स्वच्छ मनाचे, स्वच्छ विचाराचे आहेत. संत वृत्ती आहे आणि संत वृत्ती त्याच पद्धतीने निरीक्षण करत असतात. बर का, दोघांनाही आत्मबोध झालेला आहे त्या ठिकाणी पाहता पाहता, दोघांनाही काहीतरी समजलेलं आहे त्या ठिकाणी पाहता पाहता. फक्त समजलेली क्रिया वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव दोघांच्या वेगवेगळे आहेत. आणि म्हणून त्रयस्थानी विचारलं पहिले कबीर महाराजांना, महाराज कसलं निरीक्षण करताय? तेव्हा महाराजांनी सांगितलं, दादा त्या जात्याचं निरीक्षण करतोय. मग निरीक्षण करताय तर तुमच्या डोळ्याला अश्रू का? म्हणे दादा बघणार आहे, एक तळ खाली आहे, एक तळ वरती आहे. दोन्ही तळाच्या मध्ये जो दाना सापडला, जे धान्य सापडलं, त्याचं पीठ पीठ होतंय, त्याचं अस्तित्व नष्ट होतंय, अस्तित्व नष्ट होतंय. बरं का? आणि म्हणून कळी आणि काल, कली आणि काल या दोन्ही जात्याच्या तला आहेत. यांच्यामध्ये जो माणूस सापडला ना, याच्यामध्ये जो माणूस सापडला ना, त्याचं अस्तित्व पण राहत नाही आई साहेब. बरं का, अस्तित्व पण राहत नाही राहत ना बाबा. ठीक आहे, मग तुम्हाला तिथे माणसं बघितलीत तुम्ही, ती तळ एक कली बघितला, एक काल बघितला, त्याच्यामध्ये जी सापडलेली माणसं आहेत त्यांची अवस्था काय होते ते बघितलं. मग कमालाला विचारलं, हे सगळं जर बाप असं म्हणतोय तर तू वास्तविक असायला नाही पाहिजे. नाही नाही म्हणे, मला वेगळा बोध झालेला आहे. म्हणे काय बोध झालेला आहे? ह्या दोन्ही तळांना सामर्थ्य देणारा देव एकच आहे. कलीचा निर्माता कोण आहे? देवच आहे ना. काळाचा निर्माता कोण आहे? देवच आहे ना. आणि त्यांना सामर्थ्य देणारा कोण आहे? देवच आहे ना. मग या दोघांना सांभाळणारा जो मधला खुंटा आहे, आधार देणारा दोघांना, त्या खुंट्याच्या जवळ जे दाणे आहेत ना, त्यांचं अस्तित्व शेवटपर्यंत टिकून राहतंय. त्यांना भरडायचं सामर्थ्य या दोन्हा तळांमध्ये नाहीये. आणि म्हणून मी हसतोय, ज्याने देवाचा आधार घेतला, ज्याने देवाचं कार्य केलं, ज्याने धर्माचं कार्य केलं, जो नीतीने जगायला वागायला लागला ना, त्याला ह्या कळीचा आणि काळाचा काहीही फरक पडत नाही, काहीही फरक पडत नाही. बरं का मौली, जो त्या खुंट्या जवळ राहिला ना मधल्या, त्याला जरा सुद्धा धक्का लागत नाही, जरा सुद्धा धक्का लागत नाही. जन्म झालेला आहे मौली, मृत्यू प्रत्येकाला आहे, जावंच लागणार आहे. बघा आपला विषय काय, सुरुवातीलाच आपण काय बघितलं? येताना ना ताकद होती, जाताना ताकद असेल नाही. बरोबर? येताना नाव नव्हतं, जाताना नाव नसेल. येताना पैसा नव्हता, जातानाही पैसा नसेल. येताना कपडे नव्हते, जातानाही कपडे नसतील. येताना आंघोळ दुसऱ्यांनी घातली, जातानाही दुसरेच आंघोळ घालणार आहेत. मग आमच्या आयुष्यामध्ये आमच्या बरोबर येणारं काय आहे? आम्हाला साथ देणारं काय आहे? तुम्ही आम्ही जिवंतपणीची कर्म करतोय ना, ती कर्म आपल्याला साथ देणार आहे, ती कर्म आपल्याला साथ देणार आहे. तुम्ही आम्ही जिवंतपणी जो धर्म करतोय ना, तो धर्म आम्हाला साथ देणार आहे, ती कर्म आम्हाला साथ देणार आहेत. एक वेळ माणसाने अगरबत्ती लावायला चुकला तरी चालेल, देव कोपत नाही. जरा डोळे उघडे ठेवून ऐका. चुकून जर बाबा एखाद्या दिवशी तुमच्या घरामध्ये गडबड आहे आणि तुम्ही दिवा लावायला विसरला, काही घाबरू नका, बिंदास्त राहा. ज्या वेळेला आठवण येईल त्या वेळेला लावा दिवा, काही फरक पडत नाही. देव कधी कोपत नाही आणि कोपतो तो देव नाही. कोपणारे देव घरात ठेवू नका. जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, मौली ज्ञानोबा म्हणतायत, कोपणारे देव घरात ठेवू नका. पण कर्मामध्ये जर दादा थोडी जरी इकडे तिकडे गफलत झाली ना, थोडी जरी गफलत झाली कर्मामध्ये, कर्म कोणाला सोडत नाहीत, कर्म कोणालाही सोडत नाहीत. म्हणून आम्ही विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे कर्माकडे, कर्माकडे विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आम्हाला कसं जगायचं आहे, कसं वागायचं आहे.
आम्ही जर दुसऱ्यासाठी खरडा खोदला ना पडावा म्हणून, तर आम्ही हा विचार करत नाही की पहिले आम्हाला त्या खरड्यात उतरावं लागतं. पहिले कोण? तो पडायचा तेव्हा पडतो, पण पहिले उतरावं कोणाला लागतंय? आपल्याला लागतंय. बरं का? आम्ही जर दुसऱ्याविषयी जर वाईट चिंतन केलं ना, तर दुसरे सुद्धा आमच्याविषयी वाईट चिंतन करायला लागतात. कर्म कोणाला सोडत नाहीत. आम्ही किती जरी काही केलं तरी ज्या पद्धतीने आम्ही जगतोय वागतोय ना, त्या पद्धतीने आम्हाला सगळ्या प्रकारची प्राप्ती मिळत असते. मला सांगा, आता आपलं जे आयुष्य आहे ते कशावर अवलंबून आहे? कर्मावर. साहजिकच आहे ना, आम्ही जे काही जगतोय वागतोय त्याच्यावरच अवलंबून आहे ना आताचं सध्याचं आयुष्य आपलं. जी कर्म आम्ही करतोय ना त्या पद्धतीने आम्हाला फळ मिळत असते, त्या पद्धतीने आम्हाला प्राप्ती मिळत असते. चुकून जरी काही घडलं, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवायाकडे, काय म्हटलेलं आहे इथे? कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजेत सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवायाकडे. थोडं जरी काही इकडे तिकडे झालं तरी ती कर्म माणसाला भोगायलाच येतात, भोगायलाच येतात. बरं का? आणि म्हणून आताचा प्रवास आमचा कर्मावर अवलंबून आहे. जर आताचा प्रवास आमचा कर्मावर अवलंबून आहे, तर मरणोत्तरचा प्रवास सुद्धा आमचा कर्मावरच अवलंबून आहे. आम्ही जी कर्म करतोय, आम्ही जे जगतोय वागतोय त्याच्यावर अवलंबून आहे. मौली, जन्म झालेला आहे, मृत्यू प्रत्येकाला ठरलेला आहे. जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ त्याला आयुष्य म्हणतात. काय म्हणतात त्याला? आयुष्य. आयुष्य किती असावं हे तुमच्याही हातात नाही आणि माझ्याही हातात नाही. काय? आयुष्य किती असावं हे तुमच्या हातात नाही आणि माझ्या हातात नाही. पण आयुष्य कसं असावं हे भगवंताने प्रत्येकाच्या हातात दिलेलं आहे. आयुष्य कसं असावं? ना नितेशचं आयुष्य मी बदलू शकत, की ना माझं आयुष्य नितेश बदलू शकत. ज्याचं त्याने आयुष्य घडवायचं आहे, ज्याचं त्याने आयुष्य जगायचं आहे, आणि ज्याचं त्याने आयुष्य सुंदर करायचं, ज्याचं त्याने आयुष्य सुंदर करायचं. पुन्हा एकदा सांगतो, ज्या युगामध्ये आपण कार्य करतोय ह्या युगाचं नाव आहे कलियुग. या कलियुगामध्ये खोट जे आहे ना ते झुंबडच्या झुंबड घेऊन फिरणार आणि खरं एकट्याने पडणार. मी म्हणत नाही, वाङ्मय म्हणताय, संत म्हणतात. खोट्याला साथ देणारी माणसं अनेक असणार, सत्याचा प्रचार करणारी माणसं कमी असणार. दादा, तुमचं वय जर 70 वर्ष असेल आणि 70 वर्षामध्ये जर तुम्ही एकही अपराध केला नसेल, एकही जर तुमच्याकडून एकही कुठल्याही प्रकारचा जर गुन्हा घडला नसेल, एकही कुठल्याही प्रकारची जर वाईट कर्म घडली नसतील, 70 वर्ष तुम्ही आनंदाने जगलेला आहात, आदर्शयुक्त जगलेला आहात, आदर्शयुक्त तुमचं वागणं जगणं आहे, इतरांनी तुमचा आदर्श घ्यावा अशा प्रकारे तुम्ही जगलेले आहेत. पण दादा, काही कारणास्तव जर तुमच्याकडून एखादी चुकी घडली ना, माणसाचा किती ड्रेस शुभ्र आहे, पांढरा आहे तो बघितला जात नाही, पण एखादा डाग जर कुठे असेल तर त्याच्याकडे अधिक लक्ष जात आहे माणसाचं. कलियुग आहे. आणि ह्या कलियुगामध्ये आपण आपलं आयुष्य घडवत असताना, आपण आपलं आयुष्य जगत असताना लोकांकडे किती पाहावं हा विचार आपण केला पाहिजे. कारण प्रत्येक माणूस प्रत्येकाचा स्वार्थ पाहत असतो. जर स्वार्थ साधता आला नाही, जर स्वार्थ जर यशस्वी करता आला नाही, तर तुमचा अपप्रचार सुद्धा तीच माणसं करत असतात, तीच माणसं करत असतात. बरं का? कोळी लोक आणि कोळी लोकांचा व्यवसाय असतो मच्छीमारी. मासे मारणं, ते विकणं, त्याच्यावर उदरनिर्वाह करणं, त्याच्यावर त्यांचा सगळा घर खर्च चालतो, सगळं काही चालतंय. बरं का? अगदी जी नाव भरून त्यांनी काढली ना बाबा त्या सागरातून, भरपूर मिळाले त्यांना. बरं का? भरपूर मिळाले. आता त्यांनी विचार केला भरपूर पैसे मिळतील, आज आनंदी झाले ते. पण तेवढ्यात त्यांना राहावलं नाही, म्हणून त्यांनी काय केलं माहितीये का? त्या समुद्राच्या बाहेर निघताना त्या वालूवर असं लिहिलं, समुद्र दाता आहे, समुद्र दाता आहे. त्याच्याच बाजूला एक माणूस बाजूला चप्पल काढून त्या समुद्राचा आनंद घेत होता. अशी लाट आली की त्याची चप्पल त्या समुद्रामध्ये नेली.
त्याने त्याच्याच बाजूला लिहिलं, दाता आहे त्याच्या बाजूला लिहिलं, समुद्र चोर आहे. समुद्र चोर आहे. त्याच्याच बाजूला एक लहान मूल खेळत होतं समुद्राच्या किनारी. अशी लाट आली